सारंग आणि सावलीच्या नात्यात आता एक मोठा फाटा पडलेला आहे आणि ही मालिका एका जबरदस्त टर्निंग पॉइंटवर पोहोचलेली आहे। तिलोत्तमानं सावलीला घरातून बाहेर काढलं आणि आता सावली आपल्या दोन्ही मुलांना घेऊन सारंग पासून कायमचं दूर जाणार आहे। पण हा निर्णय इतका सोपा नाहीये, कारण मागे काय घडलं हे समजून घेतलं तरच आता काय होणार आहे ते कळेल। राजकुमारनं सावलीचा अपघात घडवून आणण्याचा प्रयत्न केला, पण देवाची कृपा असेल की सावलीनं आपला जीव वाचवला आणि आता ती अज्ञात ठिकाणी राहून आपल्या मुलाला वाढवत आहे। सारंगकडे एक मुलगी आहे, पण ही मुलगी नक्की कुणाची? सावलीला जुळी मुलं झाली होती, तर मग सावलीची मुलगी मेहेंदळे घरात कशी गेली? अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरं आता समोर येणार आहेत। सारंग तिच्या पायाशी आला तरीही सावलीनं त्याला माफ का केलं नाही याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण 5 वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेत दडलेलं आहे। तिलोत्तमानं सावलीला घरातून बाहेर काढताना सावलीनं एक अतिशय स्पष्ट आणि ठाम भूमिका घेतली। ती म्हणाली की मी स्वतःहून या घराला सोडत नाहीये, तर तुम्ही तिलोत्तमा मॅडम मला या घरातून बाहेर काढत आहात। हे मी आयुष्यभर विसरणार नाही की तुम्ही मला या घरातून बाहेर काढलं आहे। तिने ठाम शब्दात सांगितलं की यापुढे या घरात मी पुन्हा कधीही पाऊल ठेवणार नाही। सावलीची सावली सुद्धा या घरावर पडणार नाही, इतकी खबरदारी मी घेईन। हा राग आणि दुखापत तिच्या आवाजातून स्पष्ट दिसत होती। ती फक्त घर सोडत नव्हती, तर एक संबंध, एक विश्वास, एक आशा सोडत होती। सावली घरातून निघाली, पण तिचं संकट इथेच संपलं नाही। राजकुमारच्या डोक्यात जणू सैतान संचारलं होतं। त्याने सावलीला मारण्यासाठी एक व्हॅन पाठवली होती। तिचा अपघात घडवून आणण्याचा कट रचला होता। रस्त्यावर सावलीवर हल्ला होणार इतक्यात देवाची कृपा झाली। एका अनोळखी बाईने तिला वाचवलं। त्या बाईने सावलीला आपल्या घरी आसरा दिला आणि लवकरच तिला समजलं की सावली गरोदर आहे। त्या बाईचं मन मोठं होतं। तिने ठरवलं की सावलीची गरोदरपणापासून ते बाळंतपणापर्यंत ती सगळी काळजी घेईल। सावलीला या अनोळखी बाईकडून जी ममता मिळाली ती तिला स्वतःच्या घरातून कधी मिळाली नव्हती। दरम्यान मेहेंदळे घरात जगन्नाथला सावलीच्या गायब होण्याची बातमी कळली। त्याला समजलं की सावली गायब झालेली आहे किंवा तिलोत्तमाने तिला घराबाहेर हाकलून दिला आहे। हे ऐकून जगन्नाथ लगेच तिकडे धावत आला। त्याला आपल्या मुलीची काळजी होती, पण तो उशीर झाला होता। आता मोठा प्रश्न असा आहे की सावलीला जुळी मुलं झाली होती, एक मुलगा आणि एक मुलगी, पण सारंगकडे फक्त एक मुलगी आहे। ही मुलगी नक्की कोणाची? सावलीची मुलगी मेहेंदळे घरात कशी गेली आणि सारंगकडे कोणाची मुलगी आहे हे अजूनही गूढच आहे। या गुंतागुंतीच्या परिस्थितीत सावली आता अज्ञात ठिकाणी राहून आपल्या मुलाला वाढवत आहे। तिने मुंबई सोडलं आणि एका गावात राहायला गेली। ती जगापासून आपली ओळख लपवत आहे, कारण तिला माहित आहे की तिच्या मागे भैरवी आणि राजकुमार सारखे लोक आहेत। पण सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की सारंग तिच्या पायाशी आला तरीही सावलीने त्याला माफ का केलं नाही याचं उत्तर 5 वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेत दडलेलं आहे। त्या काळात काय झालं होतं, कोणी काय चूक केली होती आणि कोणाचा विश्वासघात झाला होता हे आता उघडकीस येणार आहे। सावलीच्या मनात जो राग आणि दुखापत आहे तो गरजत म्हणाला, माझ्या मुलीला घराबाहेर काढण्याची तुझी हिम्मत कशी झाली? ती लग्न करून या घरात आली होती, रस्त्यावर पडलेली नव्हती की तू तिला असं बाहेर काढशील। तिलोत्तमा मात्र आपल्या जागेवर ठाम राहिली। तिने जगन्नाथला उत्तर दिलं, तुझ्या मुलीने माझ्या घराची वाट लावली आहे। तिने इथे राहण्याची सर्व हद्द ओलांडली, म्हणून मी तिला बाहेर काढलं। आता या घरात तिला कोणताही थारा नाही। जगन्नाथ अधिकच चिडला आणि म्हणाला, मला काहीही ऐकायचं नाहीये। माझी सावली जिथे कुठे आहे तिथून तिला माझ्या ताब्यात दे। ती माझी मुलगी आहे आणि मला तिला परत हवी आहे। पण तिलोत्तमाकडे याचं उत्तर नव्हतं। सावली कुठे गेली हे तिलाही माहित नव्हतं। या वादाच्या दरम्यान राजकुमार चिडला आणि त्याने जगन्नाथला घरातून लगेच निघून जाण्यास सांगितलं। राजकुमारच्या डोक्यात जणू सैतान संचारलं होतं। त्याला सावलीचा राग इतका चढला होता की त्याने तिला संपवण्याचा निर्णय घेतला होता आणि तिच्यावर अपघात घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता। पण देवाची कृपा होती, सावली वाचली आणि एका अनोळखी बाईने तिला आसरा दिला। त्या बाईच्या घरी सावलीने एका गोड मुलाला जन्म दिला। तिची प्रसूती झाली आणि तिला एक सुंदर मुलगा मिळाला। त्या बाईने सावलीची प्रेग्नन्सी पासून ते डिलिव्हरी पर्यंत सगळ्या बाबतीत मदत केली, पण
सावलीला माहित होतं की भैरवी तिच्या मागे लागलेली आहे. भैरवीने तिचा पिच्छा सोडला नव्हता आणि ती कधीही सावलीला शोधून काढू शकत होती. सावलीला हे पण माहित होतं की राजकुमार आणि महेंदळे घरातले लोक तिला शांततेने राहू देणार नाहीत. म्हणून सावलीने एक मोठा निर्णय घेतला. तिने आपल्या बाळाला या जगापासून लपवायचं ठरवलं. तिने आपल्या मागावर असलेल्या सगळ्या लोकांपासून लपत छपत आपल्या बाळाला सुरक्षित केलं आणि मुंबई सोडून एका गावात राहायला गेली. तिने आपली आणि आपल्या मुलाची ओळख पूर्णपणे लपवली. ती आता एका नव्या नावाने, नव्या ओळखीने जगू लागली. तिने आपल्या मुलाला सुरक्षित ठेवलं आणि कुणालाही त्याच्याबद्दल काहीही कळू दिलं नाही. सावलीने मुंबई सोडलं आणि शहरापासून दूर एका शांत गावात राहायला गेली. पण या सगळ्यामध्ये एक मोठा प्रश्न उरला होता. सारंगकडे एक छोटी मुलगी होती. ही मुलगी कुठून आली? सावलीला तर मुलगा झाला होता, मग सारंगकडे मुलगी कशी आली हा प्रश्न अजूनही उत्तर न मिळालेला होता. सारंग आपल्या मुलीला खूप प्रेम करत होता. तो तिला सगळं काही देत होता, पण त्याला हे माहित नव्हतं की ही मुलगी नक्की कोणाची आहे आणि कुठून आली आहे. एके दिवशी सारंग आपल्या मुलीला विठुरायाचं जुनं मंदिर दाखवायला घेऊन गेला. तो तिला त्या मंदिराचं महत्त्व सांगायला आणि विठुरायाचं दर्शन घ्यायला घेऊन गेला होता. त्याच मंदिरात सावली आपल्या मुलासोबत आली होती. तिथे सारंगच्या मुलीची आणि सावलीच्या मुलाची ओळख झाली. सारंगला त्या छोट्या मुलाची झलक दिसली आणि त्याला त्या मुलाकडे एक अनामिक ओढ वाटली. तो मुलगा त्याला कसा तरी आपलासा वाटला. दोघांनी एकमेकांशी बोलायला सुरुवात केली आणि सारंगची आणि त्या मुलाची चांगलीच गट्टी जमली. सारंगला त्या मुलाबरोबर बोलताना खूप छान वाटत होतं, पण त्याला हे माहित नव्हतं की हा त्याचाच मुलगा आहे. मंदिरात सारंगची मुलगी सावलीच्या मुलाला म्हणाली, तू माझ्याशी मैत्री करशील का? मला कुणीच मैत्री करायला नाही. माझ्यासोबत कुणीच खेळत नाही. सावलीनं ते ऐकलं आणि तिला त्या मुलीची दया आली. ती मुलगी एकाकी वाटत होती आणि तिला मैत्रीची गरज होती. सावलीने तिला विठुरायाची भेट घ्यायला सांगितलं आणि तिला समजावून सांगितलं, जर तुला विठुरायाची मैत्री मिळाली ना तर तुला बाकी कशाची गरज नाही. विठुराया एकटाच तुझ्यासाठी पुरेसा आहे. तू त्याच्याशी मैत्री कर. तो तुला कधीही एकटं पडू देणार नाही. विठुरायाने काहीही झालं तरी तुला काही कमी पडू देणार नाही. सावलीने त्या मुलीला दिलासा दिला आणि तिला विठुरायावर विश्वास ठेवायला सांगितलं. सारंगला त्याच्या मुलाशी ओळख झाली, पण त्याला हे माहित नव्हतं की हा त्याचाच मुलगा आहे. त्याला एक अनामिक ओढ वाटली त्या मुलाकडे. त्याला वाटलं की हा मुलगा कसा तरी त्याच्याशी जोडलेला आहे, पण त्याला नेमकं काय ते समजलं नाही. त्याने त्या मुलाला विचारलं, तू कुठे राहतोस? तुझे बाबा कुठे आहेत? त्यावर तो मुलगा म्हणाला, बाबा मला माहित नाहीत. माझी फक्त आई आहे. मला खरंच माहित नाही की माझे बाबा कुठे गेले किंवा त्यांनी मला का सोडून दिलं. सारंगला हे ऐकून खूप वाईट वाटलं. तो म्हणाला, वेडा असेल तो माणूस. तुझ्यासारख्या गोड बाळाला सोडून जाणारा माणूस खरंच वेडाच म्हणायला लागेल. सारंगला हे माहित नव्हतं की सावली गरोदर होती किंवा तिला मुलगा झाला आहे. त्याला फक्त एवढंच माहित होतं की सावली हे ऐकताच तो मुलगा थोडा गंभीर होतो आणि सांगतो, बाबा मला माहित नाहीत. माझी फक्त आई आहे. मला खरंच माहित नाही की माझे बाबा कुठे गेले किंवा त्यांनी मला का सोडून दिलं. या लहान मुलाच्या तोंडून हे ऐकून सारंगला खूप वाईट वाटतं. तो म्हणतो, वेडाच असेल तो माणूस जो तुला सोडून गेला. तुझ्यासारख्या गोड बाळाला सोडून जाणारा माणूस खरंच वेडाच म्हणायला लागेल. मला त्या माणसाची केव वाटते. इतकं गोड बाळ सोडून कोणी जातं का? पण हे ऐकताच तो मुलगा अचानक चिडतो आणि जोराने म्हणतो, खबरदार माझ्या वडिलांच्या विषयी काही बोललात तर. माझे वडील माझ्यासाठी खूप प्रिय आहेत. इतकं सगळं झालं तरीही या मुलाचं वडिलांवरचं प्रेम बघून सारंगला कुठेतरी भरून येतं. त्याला वाटतं की हा मुलगा किती भाग्यवान आहे ज्याला आपल्या वडिलांवर इतकं प्रेम आहे आणि त्याच वेळी त्याला स्वतःच्या मुलाची आठवण येते ज्याला तो कधीच भेटला नाही. या सगळ्यामध्ये दुसरीकडे सावलीची त्या छोट्या मुलीशी ओळख होते. ती मुलगी सावलीला थोडी उदास दिसते आणि ती तिला सांगते की मला आई नाहीये आणि त्यामुळे मला आईसारखी मैत्रीणही नाहीये. सावली तिच्याकडे प्रेमाने पाहते आणि विचारते, कुठे आहे तुझी आई बाळा? ती मुलगी डोळे खाली करून सांगते की आजी नेहमी म्हणते की आई मला सोडून गेली, मला कधी भेटलीच नाही. सावली हे ऐकून खूप दुःखी होते. तिला त्या मुलीची वेदना समजते, कारण तिलाही माहित आहे की आईशिवाय जगणं किती कठीण असतं. त्या मुलीचा रंग पण सावळाच आहे आणि त्यामुळे सावलीला तिच्याबद्दल एक खास
प्रकारची सहानुभूती वाटते. तिला वाटतं की या मुलीला पण कदाचित तिच्यासारखाच त्रास सहन करावा लागला असेल. ती त्या मुलीला जवळ घेऊन तिच्याशी गोड बोलते आणि तिला दिलासा देते. तेवढ्यात सावलीचा छोटा मुलगा आई आई म्हणत सावलीच्या दिशेने धावत येतो. त्याचा आवाज ऐकून सावली वळते आणि त्याला जवळ घेते. पण तेच क्षण सारंग तिथे येतो आणि तो सावलीला पाहतो. त्याचा चेहरा पाहताच त्याला मोठा धक्का बसतो. तो स्तब्ध होऊन उभा राहतो. सावली? इतक्या वर्षानंतर तिला पाहून त्याच्या अंगावर काटा येतो. सावलीही त्याला पाहते आणि तिचा चेहरा फिक्कट पडतो. दोघांचीही नजर एकमेकांवर स्थिरावते. क्षणभर वेळ थांबून गेल्यासारखा वाटतो. सावलीला काहीच कळत नाही. ती गोंधळून जाते. तिला वाटतं की आता काय करावं, कुठे जावं. तिने इतक्या वर्षांपासून सारंग पासून लपून ठेवलेलं सगळं आता उघडं पडणार आहे. तेवढ्यात ती मुलगी सावलीकडे पाहून आई आई म्हणायला लागते. सावलीला आता काहीच समजत नाही की हे काय चाललंय. ती मुलगी सारंगकडे पाहते आणि विचारते, बाबा तू मला सांगितलं होतंस ना की माझ्या आईचं नाव सावली आहे, मग ही माझी आई आहे का? हा प्रश्न ऐकून सारंगला जणू वीज कोसळल्यासारखं वाटतं. त्याला आता समजू लागतं की सावलीला मुलगा झाला आहे आणि हा त्याच्या समोर उभा असलेला मुलगा त्याचाच आहे. त्याच्या डोळ्यास दुसरीकडे सारंगच्या मनात वेगळाच गोंधळ चाललाय. त्याला वाटतंय की सावलीने कदाचित दुसरं लग्न केलं असेल आणि त्यातून तिला हा मुलगा झाला असेल, कारण सावलीच्या गळ्यात मंगळसूत्र आहे आणि हातात एक छोटं बाळ आहे. पण त्याच वेळी त्याला आठवतं की थोड्या वेळापूर्वी त्या मुलाने काय सांगितलं होतं. तो म्हणाला होता की त्याला त्याचे वडील कोण आहेत हे माहित नाहीये. मग हे सगळं काय आहे हा प्रश्न सारंगच्या मनात उभा राहतो. तेवढ्यात ती मुलगी आई आई म्हणत सावलीकडे धावत येते. सावली पूर्णपणे गोंधळून जाते. तिला काहीच समजत नाहीये की ही मुलगी तिला आई का म्हणतीये. ती त्या मुलीला विचारते, बाळा मी तुझी आई आहे हे तुला कोणी सांगितलं? ती मुलगी अगदी निर्दोषपणे आणि साधेपणाने सांगते, माझ्या बाबांनी मला सांगितलं. हे ऐकून सावली धक्का बसलेल्या नजरेने सारंगकडे पाहते. तिच्या डोळ्यात प्रश्न आहेत, संशय आहेत आणि थोडी नाराजीही आहे. सारंग घाबरून जातो. तो पटकन म्हणतो, नाही नाही ही तुझी आई अजिबात नाहीये. तो त्या मुलीला तिकडून ओढून घेऊन जायला लागतो. पण ती मुलगी अजिबात ऐकत नाही. ती रडायला लागते आणि सावलीला घट्ट धरून राहते. ती म्हणते, हीच माझी आई आहे आणि मी हिला सोडून आता कुठेही जाणार नाही. बाबा तू मला नेहमी सांगायचास ना की माझ्या आईचं नाव सावली आहे आणि ती खूप सुंदर आहे, तर मग ही माझी आई आहे ना, मी हिला सोडणार नाही. सावली पूर्णपणे कन्फ्यूज झाली आहे. तिला काहीच समजत नाहीये की हे सगळं काय चाललंय. आता खरं सांगायचं तर या सगळ्या गोंधळाचं मूळ कारण खूप खोलवर दडलेलं आहे. सुरुवातीलाच भैरवी सावलीच्या मागावर होती. तिने सावलीचा पिछा कधीच सोडला नव्हता. जेव्हा सावलीला डिलिव्हरी झाली तेव्हा खरं तर तिला जुळी मुलं झाली होती, एक मुलगा आणि एक मुलगी. पण भैरवीने त्या मुलीला पळवून नेलं. सावलीकडे फक्त मुलगा राहिला आणि तिला कधीच कळलंच नाही की तिला जुळी मुलं होती. तिला वाटतं की तिला फक्त एकच मुलगा झाला. भैरवीने ती पळवलेली मुलगी आता मेहदळ्यांच्या घरी आणून टाकली. तिचा हेतू अगदी स्पष्ट होता. तिला हवं होतं की सगळ्यांना सावलीची आठवण येत राहावी आणि त्या मुलीला तिथे हीन वागणूक मिळावी, कारण ती रंगाने सावळी आहे. भैरवीने सारंगला सांगितलं की ही मुलगी सावलीची आहे आणि सारंगने ती मुलगी आपल्याकडे ठेवली. त्याला वाटलं की सावलीची आठवण म्हणून किमान तिची मुलगी तरी त्याच्याजवळ राहील. पण सावलीला याबद्दल काहीच माहिती नव्हती. आता ही गोष्ट इतकी गुंतागुंतीची झालीये की कुणाला काय समजत नाहीये. त्या मुलीच्या तोंडून सावली माझी आई आहे हे वाक्य ऐकून सावलीला खूप मोठा धक्का बसलाय. तिला वाटतंय की हे कसं शक्य आहे. ती तर फक्त एकाच मुलाची आई आहे ना. मग सावलीच्या डोळ्यात पाणी येतं. ती त्या मुलीला घट्ट कवटाळते. तिला आता सगळं काही समजलंय. भैरवीने तिची मुलगी पळवली होती आणि सारंगला दिली होती. सारंग हा सगळा वेळ तिची मुलगी आपल्याकडे ठेवून होता आणि तिला याबद्दल काहीच सांगितलं नाही. सावलीचा राग आता शिगेला पोहोचलाय. तिला वाटतंय की सारंगनं तिच्याशी खूप मोठा विश्वासघात केलाय. तिनं तिची दोन्ही मुलं तिच्यापासून दूर ठेवली. एक मुलगा तिच्याकडे होता पण मुलगी सारंगच्या ताब्यात होती. आता सावलीनं निर्णय घेतलाय. ती आपल्या दोन्ही मुलांना घेऊन सारंग पासून आणि या सगळ्या गावापासून दूर जाणार आहे. ती कुठेही जाईल पण सारंगच्या सावलीत राहणार नाही. सारंग तिच्या पायाशी येतो. तो हात जोडतो आणि विनवणी करतो की सावली थांब, मला तुझ्याशी बोल
दे, पण सावली काहीच ऐकत नाही. तिचा निर्णय आता पक्का झालाय. ती म्हणते, तू माझ्याशी खूप मोठा खेळ खेळलास सारंग. तू माझी मुलगी माझ्यापासून लपवून ठेवलीस. आता मी माझ्या दोन्ही मुलांना घेऊन इथून निघतीये आणि तू मला कधीच थांबवू शकणार नाहीस. सारंग रडत आहे. त्याला कळतंय की त्यानं सावलीचा विश्वास गमावलाय, पण आता काहीही करता येणार नाही. सावली आपल्या मुलीचा हात धरते, मुलाला कडेवर घेते आणि तिथून निघून जाते. सारंग एकटाच उभा राहतो. त्याच्या हातून सगळं काही सुटून गेलंय. सावली आता एक नवीन आयुष्य सुरू करणार आहे, जिथे तिच्या दोन्ही मुलांना कुणीही तिच्यापासून वेगळं करू शकणार नाही.